आता आम्ही जातो वसुंधरा धबधब्याला. तर लोकेशन वरनं निघालो आता. ते मागे तिकीट वगैरे काढतात. किती किलोमीटर जातं इकडनं वसुंधरा धबधबा? 7 किलोमीटर. इकडनं 7 किलोमीटर बोलतात ते. तर गाईज इथे आता आमची ऍडव्हेंचर वाईब चालू झाली आहे. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, इथे आता आमची ऍडव्हेंचर वाईब चालू झाली आहे. तर असं अरे का बोलला गाय सॉरी बोला अशुद्ध काय तर आता सॅटरडे संडे सर्वांना सुट्टी आहे म्हणून आता इथे खूप गर्दी झाली. तर आपण डायरेक्ट वर वॉटरफॉलला भेटू. तुम्हाला दाखवतो वॉटरफॉल, वसुंधरा वॉटरफॉल. तर आपल्या भावाने वन साइड गाडी चालवली. मला वाटते ते वसुंधरा वॉटरफॉल जास्त नाही, नंबर चुकते सध्या वय झालं त्याचं म्हणून. आणि हा 19 जुलै पासून आमच्या अष्टविनायक गोविंद पथकाची ओपनिंग आहे. 19 तारखेला तुम्ही या. त्याच्या अगोदर आम्ही फिरायला आलो. मेन माणसाला घे छोटू आमचे खजिनदार थोडे ठाण्याला आलोय तो बोलतोय आपण बलतीकडे आलो पण आपण आलोय ठाण्याला. ठाण्याला आलोय. डोंगरातल्या पहिल्या नाल्यावर आलो आपण, वाहत्या नाल्यावर. तर तुम्ही बघू शकता ते इथे पण एक धबधबा आहे, तुम्हाला दाखवतो. आणि हा व्ह्यू बघा, हा वाला जन्नत आहे काही, जन्नत. अरे बघा इकडे पण, इथे खाय प्यायची सोय आहे, थोडंफार बिस्किट चाय वगैरे. तो एक व्ह्यू बघा. तर गाईज आमचं आहे ना लोकेशन समोर धबधबा बघा, एक नंबर आहे, एक नंबर धबधबा आहे. तुम्ही पण या, एन्जॉय करा. हाय आमचे बुट्टे राजे. लवकर लग्न करू नका, नाही तर घोडे लागतात. घोडे हे काय सत्य बोल, घोडे लागतात. घोडे हे आमचे बुट्टे राजे. धबधबा दाखवतो, व्ह्यू दाखवतो बघा. कसा आहे की नाही विषय. चला वापस पाहिले चाले ना पाहिलं त्याला चावया आता पुढे. केवढी पब्लिक आहे बघा. आज असं पण सॅटरडे तरी पण पब्लिक बघा किती लमसम आहे. इकडे जरा फोटोग्राफी करू, थोडेसे फोटो वगैरे काढू, कारण अंधार होईल नंतर. जर गर्दी बघा, गर्दी बघा. हे कसा गेला कचरा, हा पडू नको फक्त. थांब ना, इकडे येतो ना. तर गाईच कसं आहे लोकेशन, कसं आहे. पाणी खूप गार आहे, खूप बेकार. पाणी इतकं गार आहे ना धबधब्याचं, डायरेक्ट विषय होईल. विषय खोल, पृथ्वी गोल. तर आता आपण जाऊया पाण्यात. गाईस इकडनं व्ह्यू बघा.
भाई जीव कसा आहे? पाणी जाते गाईस एवढं बेकार पाणी फोर्सनी वाहते ना तुम्हाला बेकार तुमचं पाणी. तर आता आम्ही जातो दुसऱ्या धबधब्यावर. पाण्याला पण खूप बेकारवाला पोहोचतोय. कॅमेराच्या लेन्सवर सारखं सारखं पाणी जाते. काय आलं? झाला आता आमचं आंघोळ वगैरे करून. तर आता घरी किंवा मॅगी वगैरे संध्याकाळचा बेत आपला चिकन वगैरे नॉनव्हेज काय आमचे कुक सांगतील तुम्हाला संध्याकाळी जेवण काय. आज एकादशी उपवास आहे. पण आम्ही कोंबडी कापली आहे. कोंबडी तुम्ही कापली कोणाला तरी सांगू पण नका, आम्ही कोणाला सांगत नाही एकादशी आहे, तरी आम्ही चिकन खाणार आहे. फक्त जाऊन खायची आहे. आता जाताना कोणाला आम्ही सांगू नका प्लीज. आज एकादशी आहे. गावची मॅगी कोंबडी वगैरे आहे. खाणार आता जाता जाता कारण थंडी भरली अंगात. हे पट्टा कसला चावी आहे ना सर्वांची. सगळ्यांनी एकदा व्हिजिट करा. कुठला माहित नसेल तर मला सांगा. मी वसुंधरा तुम्हाला वॉटरफॉल. वसुंधराला या. वसुंधराला एकदा नक्की व्हिजिट करा. फक्त हा या घरी घेऊन या. नाही चुत्यावर पार्टी बोलवणार आणि त्याला बोलणार. तर चला डायरेक्ट आपल्या गाड्या बाहेर लावल्यात तिकडे. तर तिथे गेल्यावर भेटू पार्किंग लॉट मध्ये. आपण पार्किंग लॉट मध्ये. सध्या सकाळपासून लय दमली असेल. आधी दमली असते. गाडी बोलायचं मालक आज काय झालंय तुम्हाला. मालकाने घोडा लावलाय आज. मालकानेच घोडा लावलाय. मालक आज पिसून काढलाय मालकाने. तर चला डायरेक्ट बघू आपल्या हॉटेलला गेल्यावर भेटू. किंवा गाडीला लाईट कमी आहे. का आमच्या आहे ना लाईट कमी आहे. फोनचं लाईट कमी आहे आणि याची हाईट पण कमी आहे रे. हा रोशन लाईट कमी आहे, याची हाईट पण कमी आहे. चला डायरेक्ट बाहेर गेल्यावर भेटू. खूप सारे ते धबधबे आहेत पण आपण आता लेट झालाय. काहीतरी किती वाजले रे. काळो भात आलाय म्हणून तिकडे पण बंद करायला आले सर्व. तर चला डायरेक्ट भेटू नंतर. मला काय लवड्या तुझ्या भावाच्याच व्हिडिओची गाणं मारली. कसला ब्लॉगर तुझ्या मागे तुझ्या भावाने व्हिडिओची गाणं मारली. व्हिडिओ काढ. इथे फोटो सेशन चालू आहे. तर इकडे तुम्ही बघू शकता लोकेशन कसं आहे. इकडे मध्येच आम्ही गाडी थांबवली आहे माझी रॉयल एनफिल्ड हंटर 350. गाड्या इकडे येते. घे 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 एक बबली घे ना. गाडी तर इथे फोटो सेशन चालू आहे आणि माझी गाडी अशी मध्येच रस्त्यात तुम्ही उभी केली आहे. आता आम्ही इथे फोटो काढायला उभा आहे. सर्व फोटो काढतायत आणि लोकेशन बघा काय झालंय. काही लोकेशन खूप तुफान मध्ये झाले. तर खूप भूक लागली. सकाळपासून काय खाल्लं नाश्ता केलेला तेवढाच. तर लोकेशन तुम्हाला परत एकदा दाखवतो. गाईज हा व्ह्यू तुम्हाला कुठे बघायला भेटणार नाही. खतरनाक सीन झाला बघा. खतरनाक. तर चला निघूया आता इकडनं परत. अरे तुझ्यानी उचलते काय गाडी ती. चालव 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 नाही चालव. आता मला बघायचं चालव. चालवता येत नाही. चालव. फक्त मारतो मी. गाईज आपला भाऊ BMW शिकलाय. चालव गाडी चालू करून दाखव.
लोक जाऊन दे आता सध्या. टर्न मार टर्न मार आता मार्केट टर्न. मध्ये काम आहे मी. टर्न मार. घे मागे घे. थांब गाडी जाऊ. इथे आम्ही नाश्ता करायला थांबलोय, म्हणजे नाश्ता करायला आलोय. मॅगी वडापाव वगैरे मागवलेत आणि इथे एकदम इथे डॅम्प आहे या साईडला आणि एवढी लमसमवाली हवा आहे ना इथे. मगाशी पडता पडता वाचले सर्व, म्हणजे खूप खूप हवा आहे. तर लोकेशन पण आपलं झालंय पावसासारखं झालंय वातावरण. तर डायरेक्ट बघूया खाताना भेटूया किंवा डायरेक्ट नंतर भेटू जेवताना. हा सर काय बोलतात? अरे आमच्या निम्या बुटीला सांगतोय वडापाव पण खा मॅगी पण खा, काय खाऊ सर्व खा. आपल्या भावाला सरांचा फोन आला आणि हे उपवास करी चाय पित आहेत. काय करणार, काय पर्याय नाही. इकडे बघा मका आहे इथे आणि इकडे काकी मिरच्या तळत आहेत. फोटो काढूया कसं कसं गाईज आता आमचे वडापाव आले. थोडे जर राहू दे फोटो पुढते. मिरच्या घेऊन बसलाय. का वडापाव मिरची खा ना. हा हा काय ज्या वडापाव खायला. हा वडापाव नको मला असा घेऊन फोटो काढलाय. अरे तिथे काढ, इकडे माझ्याकडे काय. त्या मॅगी खायला. याच्यातली पण घे भाऊ. हे रोशन घे. तर या गाईज मॅगी खायला. मॅगी नाही आणि त्याला ती ब्लॅक. ते भाई तो जो मार्केट मध्ये जाणार त्यांनी घेऊया भाई. आम्ही लोक निघतो मार्केटमध्ये. कोण कोण आहे ते? मी, वांगे आणि रोजी. हा काका एक नंबर कडक. ऍक्शन तर द्या. सावधान विश्राम. गाईज फायनली आता आम्ही आलो रूमवर. तर आता इथे चूल पेटवायचं काम चालू आहे. चिकन फ्राय करतात इकडे. चिकन फ्रायचं इथे काम चालू आहे. म्हणजे आताशी चूल पेटवली आहे निमेश शेडगे यांनी पेट्रोल टाकून. तर इकडे हा मी जंगलचे राजे. कसं करणार कवळावरून ते. तर इकडे आपल्या भावानी लाकडं आणली आहेत. आणि इकडे तुषार भाऊ आंघोळ वगैरे झाली, आपल्या गाड्या लागल्या तशा इकडे. आणि इथे आपण स्टे केलाय. आणि हे आमचे बबली भाऊ. बॉडी बघा बॉडी बघा. तो कौल धुतला का हँडवॉश बी. अरे त्याच्या आठ टाकायला दिला नाही. तरी ते लाकडं तोडत असताना हे तोड तोड. नाही ते नरम आहे. नरम आहे. ए तू काय टाकतो याच्यावर? चीज. हात ठेवून बघ आपल्याला हाताला ठेवून चीज टाकायला थोडे टाइम लागतो. चीज खायला. हे टाक ना. आंघोळ वगैरे गेली मस्त. आता बघू चिकन फ्राय करताना भेटूया डायरेक्ट. गाईज तर आता इकडे आमची चूल वगैरे पेटली आहे आणि फायनली चिकन गेलंय आमच्या कौलावर. कशी बशी चूल पेटवली आहे. कशाला पेट्रोल बिट्रोल टाकून चूल पेटवली आणि इकडे आमची पब्लिक बसले, पण मी दाखवू नाही शकत तिकडे. नाही थांब तू जरा. हा तिकडे तर इथे आमचं चिकन बनतंय. थांबे थांब छोटू थांब. एवढे आमचे कुक आहेत. हाय गाईस. कौला कौला काय कौला. कौल चिकन इथे रेडी होत आहे. इकडे नको लावसला लल्लू. अरे जाणारच वांग्या ते वर. हे बघ इथं बटरच नाही तिकडे. बटर याच्यावर एक एक बटर ठेवा. चल एक एक बटर ठेव. तुकडा रे. काप तर तुकडा मग. बटरचा सोड. चीज आणलाय का पहिला पकडून. चीज आणलाय. तर गाईज चिकन बघा कसं एकदम फ्राय होते. एकदम प्रॉपर अशी चूल वगैरे पेटली. आमच्या भावाने पेटवले निमेश शेडगे यांनी. काय आपले वेफर वगैरे आले आता. खा गप्पा. हा बघ छोटू कडे काय सांग ना जरा. निमेश स्टेप मार.
मध्ये ना अरे अन्नाची खूप सीन आहे लवड्याला, तू काय बोलू? तर गाईस तुम्ही पण फटाफट या भंडारदराला विजिट करा. हा वसुंधरा वॉटरफॉल आहे, त्याच्याला आपण वर जाऊया. सकाळपासून कंटिन्यू 200 किलोमीटर गाडी चालवली आहे. आपली अर्धी पब्लिक वर गेली आहे. आता आपण बाहुबली धबधब्यावर गेलो होतो, तिथे तुम्हाला दाखवलं. आता आपण जाऊया वसुंधरा वॉटरफॉल. म्हणजे सर्व मिक्सड आहे. चला मला आरामात ये. व्ह्यू बघायला नाही इकडचा धबधब्याचा बाहेर एकदम फुल भन्नाट, पैसे वसूल आहे. गर्दी आहे कॅमेरा दे ना. तर चला पटकन जाऊया आपण आपल्या स्पॉटला. पुढे येऊ तू इकडे साईडला ये, इकडे उभे राहा. चल स्लो चल. इकडे 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 हे माझी टी शर्ट आहे ते इकडे. गाईज गुड मॉर्निंग सर्वांना, शुभ सकाळ. तर आता सकाळचे वाजले 11 वाजले. तर आता आम्ही इकडे निघतो, नाश्ता वगैरे झाला, चाय वगैरे. तर आता आम्ही ड्रेसिंग वगैरे मध्ये इथे फोटोशूट चालू होतं आणि आपला वन साइड मध्ये काल मचवत होता हा. तर इकडे कॉस्ट्युम काय बोलतो त्याला, ड्रेस कोड बघा कसा वाटतं भावाचा, एकदा नक्की कमेंट मध्ये सांगा. ओळख करून दे ना त्यांची. अध्यक्ष आहे हे खजिना. मागचं लोकेशन कसं वाटतं सांगा एकदा तुम्हाला. इथे फोटो तर बघ काय चांगला. लोकेशनला इज्जत आहे की नाही गाईज, दाखवा दाखवा बोलते सांगा. माझा नाही गाईज, लोकेशनला इज्जत आहे की नाही. आता इथे बघा फोटोग्राफीसाठी उभे आहेत आणि आपल्या गाड्या इथे उभ्या आहेत, सर्व पुसतायत. इकडे गाडी आपली. तर आता इकडनं निघायचं आता आपल्याला बाळा. तर आता भाऊ आपला फोटोग्राफीसाठी उभा आहे, तर काढूया फोटोज वगैरे. आता निघूया इकडनं, बघूया आता मध्ये मध्ये थांबत जायचंय. तर चला रिटर्न जाताना भेटू. चले का. तर गाईज फायनली आता आम्ही निघालोय आपल्या लोकेशनवरनं. तर चला जाऊया, संपले आता दिवस. तर फायनली आता आपण निघालोय. तर बघूया आता कुठे लोकेशनला जायचं आहे आता आपल्याला. झाला सॅटर्डे संडे संपला. तर चलो लेट्स गो, जाऊया आता. चालेल. नाश्ता वगैरे केलाय प्रॉपर असा. तर इथे आपण स्टे केला होता. तर आता आपण निघालो इकडनं. भात लावणी झाले इथे.
तर चला असे मध्ये मध्ये भेटत राहू आपण. हे बघा इथे पूर्ण प्रॉपर अशी भात लावणी करतात आता, ती चालू आहे बघा या साईडला. काही मेहनत इथं बघा, काही बकऱ्या. तीन दिवस झाले पाऊसच नाही. पाऊस होता 8 तारखेपर्यंत कंटिन्यू पाऊस होता, म्हणजे खूप पाऊस होता. सर्वीकडनं रोड वगैरे बंद केले होते, पण आता पाऊस गेला आहे त्यामुळे आपल्याला काय स्पॉट जरा फिरता पण आले. नाही तर सर्वीकडे नाकाबंदी, पोलीस वगैरे होते. तो बघा तो समोरचा पूर्ण धुक्याने मासला आहे. आज समोरचा डोंगर बघा, तिथे डोंगराचं पूर्ण ते धुक्याने मासले. आता कसं काही कंटिन्यू पाऊस आहे ना, तर डोंगरा बिंगरांना कसं चालतो, तर रस्त्याला थोडेफार खड्डे आहेत एवढे. तर चला मध्ये मध्ये भेटू आपण डायरेक्ट. आता नाश्ता करताना किंवा कुठल्या स्पॉटवर जर आपण थांबलो तर तिकडे भेटू, नाही तर मग पुढच्या स्टॉपवर म्हणजे काय असेल विषय थांबणार असेल तिकडे भेटू. गाड्या बघा ना, सर्व बाईक घेऊन आले, सर्व रायडर आहे ना. सॅटर्डे संडे सर्व गाड्या घेऊन आले आपापल्या. कारण या नेचरमध्ये फिरायलाच वेगळी मजा येते बघा ना. दोन्ही साईडला एकदम म्हणजे ग्रीनरी आणि मधून आपला रोड, मधून आपला रोड. खतरनाक खतरनाक. अजून भात लावणी प्रॉपर अशी सर्वीकडे चालू झाली नाही काही, कारण पाऊस यावर्षी लेट आलाय. तर आपण इकडे आता थांबूया, मागचे येईपर्यंत थोडा वेट करू. इकडे बघा बावडी आणि पाणी वाहत आहे, वाहतं पाणी ॲक्च्युली. हे बघा, पण इकडनं पाणी कुठे जाते ह्या साईडलाच येत नाही. बघा शायद इकडे पाणी येते ते. अजून आले नाही ते. इकडे थांबूया आपण साईडला. तर बघा हा रोड आहे इकडचा. इकडनं आपल्याला कोणत्या रोडनी जायचं आपल्याला माहिती नाही, कारण मीच पहिल्यांदा ह्या रोडनी आलोय. पण बघूया, चला भेटूया नंतर. आपली गाडी काय आपली जीव आहे जीव. इकडे पण बघा गाड्या लागल्यात, म्हणजे इकडे कुठेतरी स्पॉट असेल जवळपास म्हणून गाड्या लावून गेलेत. हे बघा हे करवंदाची झाड आहेत. आता सध्या तर नाही आहेत, कारण जुलै महिना चालू आहे. मे मध्ये आला असतात तर भेटले असते. तर चला भेटूया नंतर. रस्ता बघा ना किती म्हणजे खतरनाक यार, काय पाहिजे अजून. समोरचा व्ह्यू बघा, एकदम डोंगर एकदम असे प्रॉपर असे आहेत, ग्रीनरी प्रॉपर आहे. इथे जवळपास हरिश्चंद्रगड पण होता, परत नाही सॉरी रतनगड होता, आणि वसुंधरा वॉटरफॉल वगैरे सर्व या साईडला आहेत, कळसुबाई वगैरे. पण आपल्याला काही जाणं शक्य झालं नाही, नाही तर आपण गेलो असतो. बघा ना हे वरचा जो व्ह्यू आहे ना, खतरनाकवाला फिलिंग देते एकदम प्रॉपर. हेच जर तुम्ही उन्हाळ्यात याल ना तर हे तुम्हाला काहीच बघायला भेटणार नाही, पूर्ण मोकळं डायरेक्ट. तर चला भेटूया पुढे, चलो गाईज. फायनली आता आम्ही परत एका धबधब्यावर आलो. इथे मंदिर पण आहे आणि इकडे असं हे 2 ब्रिज आहेत इकडे. आणि इतकं गरमी आहे ना इकडे, इकडे गरमी आहे ना एवढी, बहुत गरमी, खूप गरमी आहे, बहुत बोलतो खूप गरमी आहे. तर बघूया आता खाली जाऊन काय विषय होतो. ह्या साईडला दुकान आहे, मंदिर आहे. सारखं इकडे तिकडे फिरायचं सीन आहे बघा. असे जाता जाता आपण थोडेसे जेवढे स्पॉट भेटतील ना तेवढे स्पॉट आपण कवर करणार. तर बघूया आपल्याला कोणते कोणते स्पॉट भेटतील. पण या साईडला पाणीच नाही इकडे, आता थोडंसं कमी, पावसामुळे कमी झालंय पाणी. पावसाने पाणी कमी झालंय. पाऊस सोमवार मंगळवार होता, आता 4-5 दिवस पाऊसच नाही. चला थोडंसं जाऊन बघूया आपण. ऊन पण खूप बेकार आहे, असं वाटतं डायरेक्ट पाण्यामध्ये जावं, एवढी गरमी होते. आता पुन्हा एकदा परत पाऊस चालू आहे. 4-5 दिवसाचा गॅप दिला होता, पुन्हा एकदा परत चालू आहे. पूर्ण कचरा आहे गाईस पाण्यात. हा इकडनं ब्रिज आहे, असं म्हणजे बंधारा बोलतात ना तसा सीन आहे.
जेव्हा पाणी ओव्हरफ्लो होतं तेव्हा ह्याच्यावरून डायरेक्ट पाणी इकडे जातं, असं सीन आहे. चल पुढे पुढे जायचं ना. फोटो काय इथे मध्ये काढणार, पुढे जाऊया ना तिकडे. चला मध्ये मध्ये भेटू आपण. हा उतर. गाईड फोटो सेशन साठी बघा कुठे चाललाय. लोकेशन बघा, इकडे इकडे मंदिर आहे बघा, इकडे मंदिर आहे आणि इकडे इकडे पण मंदिर आहे, इकडे पाण्याच्या इकडे. आणि इकडे ना हे आता जेव्हा पाऊस पडला तेव्हा हे जे पाणी आहे ना पूर्ण ते ब्रिजला लागलं. किती खोल आहे बघा, किती डीप आहे. तर हे पाणी पूर्ण ह्या ब्रिजला लागलं होतं आणि इकडनं असं पाणी खाली जातं. वाहतं पाणी आहे त्यामुळे आता पाणी तुम्हाला दिसत नाही, कारण 4-5 दिवस पाऊस नाही आहे. ते बघा पाणी गढूळ आहे पण किती डीप आहे बघा, किती डीप आहे. इकडे आता आम्ही आलो, इथे फोटो सेशन चालू आहे थोडं. पब्लिक आहे आपली. काय आता आम्ही इकडे कंदमुळं घेतले, स्लाइस 50 रुपयाचे या काकांनी दिलेत आम्हाला. गोडच असतंय एकदम गोड आहे. हे कंदमुळे तुला गरज आहे. टॅबलेट हे टाक ना डब्यात, ऑफिसला घेऊन जा. हे निम्या घे ना. बबली का सगळे जंगली भरलेत. कंदमुळं स्लाइस खायला नाही भेटलं तर कंदमुळं खायला नाही. काय बोलतात कचऱ्याला, कचरा काय बोलतात त्याला? कंदमुळं समजलो ना. हे पाहिजे आता. रामकन आहे एकदम गोड. काय आलं? चला तर चला डायरेक्ट तिथे आपण काल जे बघितलं ना धरण, जिकडनं शिड्यांवर पाणी वगैरे वाहत होतं तिकडे गेल्यावर भेटू का. गरमी होती. कॉम्बिनेशन पेढा आणि बघ काय कॉम्बिनेशन बघ काय, पेढा कंदमुळं आहे. आणि कंदमुळं. झाडात दाखव ना तो. हे हेल्मेट घेतला ठीक का घेतला. चालेल ना दादा, ते मला पाहिजे. मला पाहिजे तुम्ही आता मोठे झाला. नाही दादा मला आज पाहिजे. मला बावली घे, मग बावली घे. नाही घे मला नाही माहिती. मला घे ही गाडी घे, मला गाडी घे, गाडी घे, मला गाडी घे. मला गाडी पळते नको. ही गाडी घे मला गाडी. दादा मला विमान. अरे मोठं झाल्यावर घेतो ना तुम्ही. आता घे, आता घे. आता तुम्ही लहान आहे हेलिकॉप्टर ते, घे. मोठ्या मुलांचं आहे ते. नाही हेलिकॉप्टर दादाची बाजू तो बोलतो एवढा मोठा झाला. दादा तो हेलिकॉप्टर घे. हेलिकॉप्टर ना दादा कुठे गेला तो? तुला काय ट्रॅक्टर पाहिजे? मुला घेऊन आल्या. नाही मला ही पावली घे बघ. अरे खायची गोष्ट घ्या. दादा सांग. दादा तर गाईस, तर आता आम्ही इथे थांबलोय थोडेसे फोटोशूटला. आणि लोकेशन बघा काय झालंय भाई, काय ढग दिसत आहेत यार, खतरनाक. आता खाली जाऊन आपल्याला धबधब्यावर थांबायचंय. तर लोकेशन दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. इथे सर्व फोटो सेशन करतायत. हे फोन आला नरेश काका. इकडे सर्व फोटो सेशन करतायत. हॅलो निघाला अशा प्रकारे इथे मी फोटो सेशन करतो. थोडं मग आता डायरेक्ट खाली धबधब्यावर जायचंय. इतकी गरमी होते ना, तर खाली जाऊन डायरेक्ट धबधब्यावर भेटू. हे बघा, हे प्रॉपर त्या साईडला असे घर आहेत बघा, एकदम त्या साईडला एकदम दिसत हे. नाही माझा. तर गाईस, तर आता आम्ही आलो इथे दुसऱ्या धबधब्याला. दुपारचे 2 वाजलेत आणि आम्हाला जायचं इकडनं एक 150 किलोमीटर लांब मालाडला. तर आता आम्ही इथे परत आलोय. तिथे बघा तो जो धबधबा दिसतो तुम्हाला, तिकडे जायचं आपल्याला. जाताना आपण बघितलं, आता तिकडे जायचंय. मस्त आंघोळ वगैरे करू.
जागेवर थांबतोय गाईज. फुल सॅटर्डे संडे मचवून टाकले. पाऊस नाही 2-4 दिवस झाले इकडे. पाणी पण कमी आहे, पण एवढा काय फोर्सने नाही, वाहतं पाणी आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. कपडे बिपडे आहेत आपल्या बॅगेत, त्याने आंघोळ कपडे चेंज करू पटकन, सीधा डायरेक्ट पाण्यात डुबकी. विषय गोल पृथ्वी गोल. हे बघा लोकेशन कसं, इज्जत आहे की नाही गाईज, इज्जत द्या इज्जत. हे बघा गाड्या लावल्यात आपल्या वर. आपण आता हे इकडनं वाहतं पाणी आहे, मला दाखवतो. माझ्या हातात आहे ना हेल्मेट आहे, इथे मागे बॅग आहे, म्हणून मला थोडस काय आलं डिफिकल्ट वाटतंय थोडस सर्व पकडायला. लोकेशन तुम्हाला दाखवतो, लोकेशन हे बघा कसं वाटतंय. तर गाईज आता आम्ही आलो इथे ते थोडस, आता आम्ही आलो इथे पोहायला. इथे गर्दी बघा, पाण्याचा प्रेशर बघा किती आहे. जास्त नाही इकडे खोल, डीप नाही आहे जास्त, थोडंच आहे. तर आता आम्ही जाणार आहे पाण्यात, कॉस्ट्यूम चेंज केला जाणार आहे पाण्यात. आम्ही ते बघा ते 2-3 जण तिकडे. पाणी क्लीन आहे एकदम. काय आलं काय आलं शेट, आम्ही बघतोय पोरं मजा घेताना आम्ही बघतोय. तर चला डायरेक्ट पाण्यात जाताना भेटतो. पाण्यात राहायचं. तर गाईज हा बघा किती कुडकुडतोय. हा बघा ना किती कुडकुडतोय गाईज. आपण पण जाऊया. थंडी वाजते थोडी, एकदा पाण्यात उतरायला मग काय होत नाही, पण जाऊया पण. एवढं थंड नाही ब्रो. गाईस थंडी नाही वाजत आहे, पण खूप भारी मजा येते काय. लोकेशन एकदम पावर भेटलेत आम्हाला, खरं सांग. तर गाईस इथे 3 एके लावलेत, त्याची मुंडी बघा. स्पेन वाले, स्पेन पडणार. इथे आम्ही फोटोशूट करतोय, तर बॅकग्राऊंड बघा किती भारी आहे, किती भारी आहे अशा प्रकार. आणि हवा एकदम पद्धतशीरपणे, व्ह्यू. माझी गाडी तिकडे लागली, एकच कमी आमच्याकडे. फोटोग्राफी चालू आहे इथे, फक्त पावसाची कमी आहे, पण व्ह्यू बघा काय
व्ह्यू बघा काही पहिले फोटो तोडला आहे गाईज आता आम्ही मागवलाय पापड चिकन मसाला पापड मागवला तर चिकन येते आमचं चिकन हंडी आणि फ्राईड राईस थंडी नव्हती इकडे. तर खाऊन भेटू आता घरी जायचा टाइम झाला तर गाईज आमचं चिकन हंडी आले आता शेकेलं रे. बस झाली एवढी सगळं. काय बोलला हा उरली तर घरी नाही इकडे घरी मंगेश मध्ये बसायचं मला परत. गाईज रोट्या पण आल्यात नान पण आल्या बेस वर मैदानात मॅचची जुगाडणे 7 तू याच्यात करशील ऑर्डर केली मॅच एक हप्ता लागणार आणायला जायचे तिथे. या गाईज पहिला जेवून घेऊया चिकन अंडी आणि नान आता डायरेक्ट नंतर भेटू जेवल्याच्या गाइस आज स्पेशल चिकन आणि कचरा आणि रात्री त्यांनी चिकन खाल्लं ना मी खाल्लं होतं मी तर जेवलो नावाला खाल्लं गाईज हा माणूस बघा आता चिकन खाल्ल्यावर लस्सी पितोय. पाणी पाहिजे. हे बघा आमचं जेवण वगैरे आता झालं आता निघतोय आमच्या गाड्या इथे बाकी उभ्या आहेत पार्किंगला तरी ते साई कुठलं तरी हॉटेल आहे इकडे तर इथे आम्ही थांबलो होतो अशा प्रकारे आमचं आता जेवण वगैरे झालंय हां पाहिजे आता परत एकदा लस्सी बोलला आम्हाला आणि आपला भाऊ इथे लस्सी पिते बघा लस्सी पण नाही लस्सी पियाला म्हणजे ह्या हॉटेलला नका जा हॉटेलला घाल आहे आमचे ओनर हे बघा हे पादरे ओनर तसं डायरेक्ट निघाल्यावर भेटू तर गाईज काल खूप लेट झाला संध्याकाळी यायला रात्री 12-1 वाजला त्यामुळे व्लॉग आपण शूट नाही केला आणि व्लॉग एंड पण नाही केला तर व्लॉग आता आपण सकाळी उठून एंड करतो डोळे पण बघा पूर्ण लाल झालेत गाडी चालवून तर व्लॉग आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका तसेच नवीन नवीन व्लॉग आपण शूट करत राहू आपण म्हणजे एकदम ब्लॉगर नाही आपण नॉर्मल असं एक मेमरीज म्हणून आपण व्हिडिओज वगैरे काढतो तर चला